आमसूल किंवा कोकमचं आगळ हे रोजच्या जेवणामध्ये याचा वापर जरूर करा. अतिशय गुणकारी हे असून याचे अनेक फायदे आहेत. आता आपण इथे बघतोय की वालाची उसळ, यालाच पावटा असंही म्हणतात, यालाच वालाचं बिरडं असंही म्हणतात. चला तर बघूयात ही कशी बनवायची ते. इथे सुरुवातीला हे वाल घेतलेले आहेत. हे अशा पद्धतीने मार्केटमध्ये सहज अवेलेबल आहेत. तरीही तुम्ही घरीही बनवू शकता हे भिजवून. अशा पद्धतीने इथे हे मोठ्या आकाराचे अशा पद्धतीने आपण सुरुवातीला धुवून घेतलेले आहेत. आता इथे एक बटाटा चिरून घेतलेला आहे. तसंच कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आपण इथे वापरणार आहोत. सुरुवातीला कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी, आलं, लसूण तसंच आपण कांदा घातलेला आहे आणि हे सगळं परतायचं आहे. थोडेसे कढीपत्ताही आपण पानं घातलेली आहेत. यानंतर आपण यामध्ये हिंग घातलेला आहे. तसंच आपण त्यामध्ये दोन चमचे आपण धनेपूड घातलेली आहे. तसंच 1 चमचा हळद, तिखट, तसंच कांदा लसूण मसाला तुम्ही तुमच्या घरात असेल अवेलेबल तो मसाला तुम्ही घालू शकता. अशा पद्धतीने आपण हे सगळं छान मिक्स करायचं आहे. यामध्ये आपण चिरलेला कांदा आपण आधीच घातलेला आहे. आता बटाटा आपण घालतोय. हे छान परतून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं 1 वाटी पाणी घातलेलं आहे. हे छानपैकी मिक्स अशा पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे. यानंतर उकळी आल्यानंतर बटाटा शिजलेला असणार आहे. यानंतरच आपण ही उसळ यामध्ये घालतो आहोत. हे वाल आपण घालतो आहोत उसळीसाठीचे. हे छान मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण बघू शकतो. आणि हो, गौरीज किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. यामध्ये आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे. अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. उकळी आल्यानंतर यामध्ये आपण थोडासा गूळ, तसंच मीठ आणि 2 चमचे दाण्याचं कूट. हे दाणे भाजून कुटून त्यामध्ये घातलेले आहेत. 2 चमचे दाण्याचं कूट आपण वापरतो आहोत. छान मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही छान वालाची उसळ किंवा वालाचं बिरडं तयार होतं आपलं. यामध्ये आपण थोडंसं कोकमचं हे सिरप घातलेलं आहे. यालाच आगळ असंही म्हणतात. तसंच तुम्ही आमसूलही घालू शकता याच्याऐवजी. यामध्ये हे घातल्यामुळे आपल्याला पित्त किंवा कुठल्याही प्रकारचा काही त्रास होत नाही. ही उसळ चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर अतिशय चांगली लागते आणि अतिशय गुणकारीही आहे. भरपूर प्रोटीन्स, विटॅमिन्स यामध्ये मिळतात. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग.